हॅलो वेलकम बॅक गाईज टू आवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं जीपॅट एक्सपर्ट या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे हाऊ टू प्रिपेअर जीपॅट एक्झाम. जीपॅट एक्झामसाठी कसं प्रिपरेशन करायचं, त्याची स्ट्रॅटर्जी काय आहे हे प्रिपेअर करण्यासाठीचा आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर बघा, जीपॅट एक्झाम म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मित्रांनो. जीपॅट एक्झाम म्हणजे कुठली? ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट, बरोबर आहे. ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच काय? ही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. ही एक्झाम कोण कंडक्ट करतं? ही एक्झाम NTA कंडक्ट करते. ओके, आजपर्यंत NTA कंडक्ट करत होती, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. आता इथून PCI कंडक्ट करत आहे. तर बघा, ही एक्झाम ही फार्मसी स्टुडंटसाठी आहे. ओके, समजते. या एक्झामला जर तुम्ही क्वालिफाय जर केलात तर तुम्हाला या एक्झामवरून नायपर सारख्या एक्झामला एलिजिबल होता येतं किंवा त्याचा फॉर्म भरून तुम्हाला नायपर सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. त्यासाठी या एक्झामची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. ओके, तर बघा, ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट जर तुम्हाला त्याची प्रिपरेशन जर करायची असेल तर तुम्हाला काही फक्त माहीत असायला पाहिजे. म्हणजेच काय, ही एक्झामचा पॅटर्न काय आहे, एक्झाम काय आहे नेमकी, एक्झामचा सिलेबस कुठला आहे, आणि तो सिलेबस जर माहीत झाला की मग तुम्हाला प्रिपरेशन करायला सोपं जाईल. ओके, मग इकडे बघा, पॅटर्न काय आहे बघा एक्झामचा. ही एक्झाम CBT टेस्ट आहे, म्हणजेच काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ओके, म्हणजेच काय, ऑनलाईन मोडची एक्झाम आहे ही. नेक्स्ट, टोटल 500 मार्कची एक्झाम आहे. 500 मार्क्सची एक्झाम आहे. नेक्स्ट, नंबर ऑफ क्वेश्चन्स 125, म्हणजेच काय, इच क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स, म्हणजेच एका प्रश्नाला 4 मार्क मिळतील तुम्हाला. आणि त्याची मार्किंग सिस्टम अशी आहे, निगेटिव्ह मार्किंग, म्हणजेच काय, एक क्वेश्चन जर करेक्ट आला तर त्याला 4 मार्क मिळतील आणि एक क्वेश्चन जर रॉंग झाला तर त्याचा -1 होईल. ओके, त्याला म्हणायचं निगेटिव्ह मार्किंग. हा अशा पद्धतीचा जीपॅट एक्झामचा पॅटर्न आहे. या पॅटर्नमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते. ओके, तर तुम्हाला या एक्झामसाठी कुठला कुठला सिलेबस हा मेजॉरिटी विचारला जातो, त्या सिलेबस तुम्हाला विचारला जातो तो कुठला आहे बघा. फर्स्ट आहे फार्मास्युटिक्स, दुसरा आहे फार्मॅकोलॉजी, तिसरा आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, चौथा आहे फार्माकोग्नोसी, पाचवा आहे अनालिसिस अँड बायोटेक. हे जे आहेत हे 5 मेजर सब्जेक्ट्स आहेत जे की या जीपॅट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. हे जे मेजर सब्जेक्ट जर तुम्ही केला तर तुम्हाला अराउंड 125 पैकी 100 क्वेश्चन तरी इझी सॉल्व्ह होतील. तर हा सिलेबसचा पार्ट आहे जो की जीपॅट एक्झाममध्ये विचारला जातो. आणखी काही अलाइन सब्जेक्ट आहेत मायनर, जसे की HAP असेल, हे आपलं काय म्हणतात, मायक्रोबायोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री असेल, ज्युरिस्प्रुडन्स असेल, असे भरपूर काही वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत जे की मायनर येतात. ओके, तर हा झाला सिलेबस. नेक्स्ट, आता बघायचं आहे मेन म्हणजे तुमचं काय सगळ्यात मोठं प्रॉब्लेम जर कुठला असेल तो म्हणजे प्रिपरेशनचा प्रॉब्लेम. ओके, तर प्रिपरेशन कशी करायची बघा, त्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी आपण यूज करतो बघा. मला काय म्हणायचं आहे, जीपॅट एक्झाम ही तुम्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करणार त्या एक्झामसाठी. तर बघा, प्रिपरेशन जर केला तुम्ही अशा पद्धतीने जर प्रिपरेशन केलात, या जर टिप्सला तुम्ही व्यवस्थित फॉलो केलो तर तुमची प्रिपरेशन ही नंबर 1 ची. तर बघा, पहिला मुद्दा आहे डेली स्टडी प्लॅन. तुम्हाला पहिल्यांदा स्टडी प्लॅन करावा लागेल. ओके, जो काही तुम्ही स्टडी करणार आहात त्याचा डेली रुटीन शेड्यूल बनवला पाहिजे. डेली रुटीन शेड्यूल जर बनवलात तुम्ही आणि तो जर कन्सिस्टंटली जर फॉलो केलात तुम्ही तर तुम्हाला या एक्झामसाठी प्रिपरेशन करायला खूप खूप सोपं होईल आणि तुम्हाला इझी पण जाईल. तुमचा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड होईल. बरोबर आहे, कॉन्फिडन्स बिल्ड होईल. नेक्स्ट थिंग आहे, नेक्स्ट जो मुद्दा आहे तो कुठला आहे, स्टडी मटेरियल. आता तुम्ही एक्झाम प्रिपरेशन करणार आहात म्हणल्यावर पहिला मुद्दा आला पाहिजे स्टडी मटेरियल. तुमच्याकडे स्टडी मटेरियल भरपूर असायला पाहिजे. भरपूर म्हणजे काय, जे काही एक्झामसाठी सफिशियंट लागणार आहे तितकं तरी किमान असणं गरजेचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे मॉक टेस्ट सॉल्विंग. मॉक टेस्ट सॉल्विंग म्हणजे काय, जे काही टेस्ट पेपर्स असतील, MCQs असतील, PYQs असतील, जे कुठले तुम्हाला जीपॅट एक्झामसाठी हेल्प करणारे MCQs मिळतील ते तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. नेक्स्ट चौथा मुद्दा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजेच रिव्हिजन. रिव्हिजन केल्याशिवाय एक्झामची प्रिपरेशन होतच नाही. रिव्हिजन हा फर्स्ट आणि लास्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कशासाठी? जीपॅट एक्झाम प्रिपरेशनसाठी. तुम्ही जर रिव्हिजनच जर नाही केलात तर तुम्हाला तुमची प्रिपरेशन करून तुमचा काहीच फायदा होणार नाही. समजते? रिव्हिजन ही मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. म्हणजेच काय, तुम्ही डेली शेड्यूलनं अभ्यास केलात, त्याचा स्टडी केलात, पण त्याला रिवाइजच जर नाही केलात तर तुम्हाला ते काहीच आठवणार नाही किंवा काहीच ते तुम्हाला येणार नाही. तर रिव्हिजन हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. आणि लास्ट मुद्दा म्हणजेच कुठला, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केलात, व्यवस्थित पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करून जर अभ्यास केलात तुम्ही तर तुमची नक्कीच चांगल्या पद्धतीने जीपॅट एक्झामची प्रिपरेशन होईल. तर हे असे काही 5 टिप्स आहेत. या 5 टिप्सला जर तुम्ही फॉलो केलात तर तुमची चांगल्या रीतीने जीपॅट एक्झामची प्रिपरेशन होऊन जाईल. ओके, तर हे झाले काही
5 प्रिपरेशनच्या टिप्स, हा झाला पॅटर्न आणि हा झाला सिलेबस. ओके, तर तुम्हाला स्टडी प्लॅन जर म्हणलात तुम्ही तर तुम्हाला टाइम टेबल बनावं लागेल. व्यवस्थित टाइम टेबल बनवून तुम्हाला पर सब्जेक्टला टायमिंग देऊन पर सब्जेक्ट वाईज टायमिंग देऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल. हा झाला डेली स्टडी प्लॅन. तुम्हाला तुमच्याजवळ स्टडी मटेरियल असायला पाहिजे. नेक्स्ट तुम्ही MCQज प्रॅक्टिस केली पाहिजे, दररोजच्या दररोज MCQ प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज अर्धा तास तरी रिव्हिजन केलं पाहिजे. अर्धा तास तरी रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन केल्याशिवाय प्रिपरेशन होतच नाही. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडे. आणि लास्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करत गेलात, रिव्हिजन करत गेलात की तुमचा टाइम आपोआप मॅनेज होईल. म्हणजेच काय, कशासाठी टाइम मॅनेजमेंट, पहिली थिंग तुम्ही अभ्यास करते वेळेस टाइम मॅनेजमेंट केला पाहिजे. म्हणजेच काय, प्रत्येक सब्जेक्टला हा पुरेल सफिशियंट असा वेळ दिला पाहिजे. प्रत्येक सब्जेक्ट, फार्मास्युटिक्स असेल, फार्माकोलॉजी असेल, फार्माकोग्नॉसी असेल, अनालिसिस असेल किंवा आणखी कुठला अदर सब्जेक्ट असेल, तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला हा सफिशियंट वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे आहेच, त्याला ऑप्शन नाही. नेक्स्ट थिंग म्हणजे हा झाला प्रिपरेशनच्या वेळेसचा टाइम मॅनेजमेंट. आणि नेक्स्ट टाइम मॅनेजमेंट कुठला आला पाहिजे, तो आला पाहिजे एक्झामच्या वेळेसचा. म्हणजेच काय, एक्झाममध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळेस सुद्धा टाइम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही तिथला टाइम कसा मॅनेज करणार, त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. त्यात प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजेच काय, तुम्ही भरपूर जर प्रॅक्टिस केलास कशाची, MCQ टेस्टची किंवा MCQची PYQची, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तेवढा तुमचा टाइम मॅनेज व्हायला चालू होतो, तेवढं तुम्हाला सोपं जातं त्यासाठी टाइम मॅनेज करण्यासाठी. तर ह्या झाल्या काही सिम्पल टिप्स आहेत. या टिप्सला जर तुम्ही इझी फॉलो केलं तर तुमची चांगल्या रीतीने या एक्झामची प्रिपरेशन होऊन जाईल.